ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कर्माला जर भाग्याची जोड असेल ना तर घरामध्ये सुख, संपत्ती, समाधान हे 100% वाढणार म्हणजे वाढणारच. कारण माऊली ज्ञानोबा राया म्हणतात, भाग्याचेणी भडसे उद्यमाचेणी मिशे, संपत्ती जात अपैसे घर रिघे. कर्माला जर भाग्याची जोड असेल तर माऊली म्हणतात घरामध्ये धनधान्य, संपत्ती, लक्ष्मी ही पत्ता विचारत आपोआप येते, बोलावण्याची गरज देखील नाहीये. स्वतःहून घरामध्ये धनधान्य, संपत्ती, समाधान येत राहतं असं माऊली म्हणतात. पण आमच्या जीवनामध्ये असे काही कर्म असतात जे कर्म आमच्या भाग्याला अडसर ठरण्याचं काम करत असतात. ते 5 उपाय कोणकोणते आहेत त्याचं चिंतन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पहिला उपाय मित्रांनो, झोपण्यापूर्वी घरामध्ये, देवघरामध्ये जर कापूर जाळला तर त्या कापूर जाळल्याने जी निगेटिव्ह एनर्जी आहे ना, ती नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येत असते, निघून जात असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचं अवतरण होत असतं. सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत राहते आणि आम्ही करत असलेल्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळण्याची शक्यता अनेक पटीने वाढत राहते. आपण दुसरा उपाय पाहूया, जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपा आमच्यावरती विशेष रूपाने राहील आणि भाग्याची साथ आमच्या कर्माला योग्य रीतीने लाभेल. हा उपाय विशेष करून महिलांसाठी आहे. रात्री झोपत असताना स्वयंपाकघर स्वच्छ करून झोपल्यानंतर लक्ष्मी मातेची विशेष कृपा त्या घरावरती राहते. जिथे घाण आहे, जिथे अस्वच्छ वातावरण आहे, त्या घरामध्ये, त्या परिसरामध्ये लक्ष्मी माता कधीच जात नाही. म्हणून लक्ष्मी जर स्थिर रूपाने टिकून राहावी असं वाटत असेल तर घर स्वच्छ असावं, परिसर स्वच्छ असावा आणि विशेष रूपाने रात्री झोपत असताना किचन म्हणजे स्वयंपाकघर स्वच्छ करून मगच झोपावं. मित्रांनो, आता तिसरा उपाय पाहूया. रात्री झोपत असताना घराच्या दरवाजाकडे पाय करून कधीही झोपायचे नाहीत. जर दरवाजाकडे पाय करून झोपलात तर त्या घराचं म्हणा, त्या माणसाचं भाग्य फुटलंच हे तुम्ही नक्की समजा. मित्रांनो, आता चौथा उपाय पाहूयात. झोपण्यापूर्वी आपले हातपाय स्वच्छ धुवून जर झोपी गेलं ना तर नशीब विशेष साथ देत असतं, भाग्य विशेष साथ देत असतं. पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, हातपाय धुवायचे आणि ते व्यवस्थित कोरडे करायचे पुसून. नाहीतर धुतलेले हातपाय तसेच ओले घेऊन अंथरुणात गेलात तर कर्म विपरीत दिशेने फिरतं आणि जे भाग्य सानुकूल व्हायचं, भाग्याचा साथ मिळायची, जी भाग्याची साथ मिळायची, उलट कर्माचा फेर उलटा बसतो आणि पदरामध्ये दारिद्र्य पडतं. त्यामुळे हातपाय धुवून व्यवस्थित कोरडे करून मग झोपी गेल्यानंतर नक्कीच भाग्य अनुकूल होत असतं. 5वा उपाय मित्रांनो, झोपण्यापूर्वी अंथरुणावरती बसून एकदा डोळे बंद करून आपल्या इष्टदेवाचं किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रेमपूर्वक स्मरण करून त्यांच्या बीज मंत्राचा जाप करून जर झोपी गेलं ना तर नशीब कितीही फुटकं असू द्या, नशीब कितीही नकारात्मक असू द्या, ते नकारात्मक असलेलं नशीब सकारात्मक व्हायला वेळ लागत नाही. कर्माला भाग्याची जोड मिळायला वेळ लागत नाही. म्हणून मित्रांनो, अशा या 5 गोष्टी जर झोपण्यापूर्वी आपण सांभाळल्या तर नक्कीच आपल्या कर्माला भाग्याची जोड मिळते आणि घरामध्ये धनधान्य, सुख, संपत्ती, समाधान आदी सर्व गोष्टी लाभत असतात. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका.